अरे यार घोड़े ऐसा ताकत है, आदमी ऐसे दौड़ता है कि पता है किधर पहुंच जाता है। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। मित्रांनो, अशा प्रकारे चाललो आता मी कपडा कितीची 10 क्या बोला तूने? 600 नाही 1200 रुपयाचं घेतले यांनी. नानीला व्हिडिओ दाखवतो यांच्या आईला. आणि वजन आहे का? तर नमस्कार मित्र, मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्र, आज गणपतींचा दुसरा दिवस आणि भाई सकाळी पहिले जय जरा संचलन बोलतो पाया पळून गेलो. वापस आता जयनी फोन केला, बोलतो भाई दुकानावर असतं, बोलतो जावाला आपल्या घर आहे. डायरेक्ट बोलतो घराबिरा जाऊ नको, डायरेक्ट दुकानाला बोलतो घर आहे. आता जय जरा त्यांच्या घरात येऊन करले, कारण तिथं ब्लॉग करायला काही भेटला नाही. तर चला आता आतमध्ये कम आवडलं तुम्हाला दाखवत आहो. आई आता पण जयनी जावाला बोलवले, जावाला बोलवले ना, स्वतः जावाला बसले. जया जावाला बोलवतो ना, जावाला लागे स्वतःच बसतस, थांबला पण नाही. त्याने बाबू नाही का इथं इज्जत बघ भाई, आपलाच ब्लॉग चालू आहे इथं. पिटोलीचा ब्लॉग चालू आहे, बघला नसेल तर बघून जा, लिंक टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये. जेवला का रे? यो खातारा बघ कसा गेले यांनी. नाना तू जेवला का? जेवला का? तुम्हाला कोण दिलाच नाही जेवायला. देतील जे ना, नानाला द्या वहिनी, नानाला रागायच्या पहिले जेवायला द्या. जयनी मला जेवायला बोलवलेला, पण जया स्वतःच जेवला पहिले. बोलतो वाट नाही बघत बसलं, ये ना बोलतो जेव बोलतो. ठीक आहे, माझा जेवून घेताना जेवल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो भाई, कारण आता काय जेवायला आज काय आयटम आहे जेवायला? जेवायला आज पावभाजी. जोरान बोल, जोरान. पावभाजी आता करचे नाही, रातचे पावभाजी भाई. विषय बोल, मग जागरण ना तुमच्या तेच आता विचार करत मी सगळं पहिले ठरवा. पहिले प्लॅन होईल, जर इथं असेल तर मग पावभाजी असेल. ठीक आहे, आपला ब्लॉग चालले जावा, ब्लॉग बी बघू. तर पावभाजी बनवून सगळी फुकट जायची. बात तो घरी. पिटोलीचा ब्लॉग कसा वाटला आपला? ओके का? एकदम भारी ना. हे बघ, याने मला जावाला बोलवला आणि स्वतः जेवून मोकला झाला. अतिथी देवो भाऊ. अतिथी देवो भाऊ. तुझा तो हाताने जेवून जेव असं म्हणणे. ठीक आहे, चला मग काय जेवून घेतो मग. भाई बाबू शेडले आमचा डायरेक्ट फोन जेवून. एक रा आपण खाली आणण्याचा फोन. ठीक आहे, जेवली का? हात खाली कर. हात. ओम शेट नाना टीव्हीवर दिसतोस, टीव्हीवर मोठ्या स्क्रीनवर डायरेक्ट. फुलं कशी भारी भेटलेली ना यंदा. खूप झालो मी एक फुलाना. आता तिथं जत नाही कवा. हा गेलो तिथे नेमकी बघता फुला मस्त शिरूच्या ताण्यासाठी गेलो. फुल मजा ना, पण यंदा ताणा भेटलाच नाही. हा मग ती फुला तिथं बघली, लय आनंद वाटला मला. नाना फुल खुश होतं. पहिल्या वर्षी आपण मेंढ नेलता, गेल्या वर्षी फुल वाजवत नेलता. भाई टीव्हीवर चालू हो ना. आता फायनली नानाला जावाला दिलेला. पुढच्या वर्षी पण आणून द्यावं घ्या आपलीच पोरं न्याव. मित्रांनो, अशा प्रकारे चाललो आता मी कपडा. कितीची? 10 क्या बोला तूने? बेकार माणूस होता तो. ठीक आहे, चला मित्र, जा आता कपडे घ्यायला. म्हणजे काय घ्यायचं आपल्याला? चड्डी नको, पॅन्ट लागेल गणपती. गणपती आहेत काय मला काय नाईटी घेऊन गेली तो भाई. जिकडे तिकडे हे बघा आमचेच ब्लॉग चालू आहेत, खिडकीतून बघू शकता तुम्ही भाई. गावात इज्जत आहे थोडी तरी. पावशेर ती वारले आता न भाषण देता भाई. चला डायरेक्ट आता जाऊ, कपडे झाले. तू पण येते घरी? हा का रे? गरीब आहो. नको येऊ, फुकट पैसे भरायला लागतील. नको या नको. चला मित्र, डाव डायरेक्ट. जय कुठे झाला आपण? कपडे झाला कुठं कल्याणा कंचं कपडे घ्यायचं? नवीन कपडे भाई एक मीम कळलं जरा व्हायरल झाले. भूषणदार चाललं कल्याणा कपडे घ्यायला. चला जाऊ पटकन आता. मग मस्त पैकी आपण नाईटी बिटी घ्यावं. जायला काही जातो तो झेल द्या तो. चला पटकन जाऊ भाषण द्यायला लागेल. चालू आता बाराकला शेड आमचा. तर मित्र, अशा प्रकारे उल्हासनगरला आल्यावर आम्ही कपडे घ्यायला जयाला. पण जया बोलतो मी 5 मिनिटांनी येताना 10 मिनिटांनी तर पाऊण तास घालवले. बेशर्म्यासारखा आता निघले बाहेर तो. कितीची खरेदी केली जया? कितीची? 1200 रुपये. 1200 रुपयाची. अरे एक पॅन्ट 1600 रुपयाची, एक पॅन्ट 1700 रुपयाची. नाही 1700 नाही, 1899 काय ते समथिंग. त्याच्यानंतर 3 वर्ष पहिले पॅन्ट घेतलेली, ती 1600ला घेतलेली टॉप. हा सेम पॅटर्न, थोडा डार्क कलर होता.
आता पण जवळ सेम प्राईस आहे, आम्हाला फरक नाही पडला म्हणून मी घेतो. तर नाही भाई 1600 ना 1800 रुपयाची एक शेड आमचा पॅन्ट घालतो भाई. हे घातली बरी भाई, रॉयल कार्बर आहे त्यांना. टी शर्ट कितीचा घेतला? टी शर्ट 600 रुपये. 600 नाही 1200 रुपयाचा घेतले. आणि नानीला व्हिडिओ दाखवतो यांच्या आईला. चला मित्र, आता एक आपल्याला कुत्र्याची डील आलेली आहे. तर कुत्रा घ्यायला असं आपल्याला परिसराकडे ना तिकडून म्हणजे कुत्र्याचा काही जण बोलतात कुत्रा नको बोलतो, त्यांना पप्पी बोलतो. ठीक आहे बरं, कुत्र्याचा पप्पी घ्यायला झालं पिल्ला, तर तो एकाला द्यायचा. तर ठीक आहे, चला डायरेक्ट जाऊ आता तिकडंच परेशच्या इथं. तर मित्र अशा प्रकारे मधून थांबलो मी जरासा, कारण पक्का ऊन होता ना, धुलपक्की उरत होती. तर जया बोलतं पहिले आपल्याला चष्मा घे बोलतं. तर बाई लगेच चष्मे घेतलं. ओके का, जयाने भारीवाला घेतले, मिनिमम भारीवाला घेतले. कितीचं घेतलं ना आपण भारीवाला? 350 भाई. ओलो आपल्या परेश शेटच्या दुकानावर ना, नेहमीप्रमाणे परेश शेट नाही, अक्षय शेट सध्या कस्टमर हँडलिंग करते. कानान घातले ना त्यांनी, आज भारी करून राहिले. अक्षय शेट नमस्कार. व्हेर इज माझा कुत्रा? यस इज अ डॉग पप्पी. त्याचं डोलं पुसून दे जरा, कस्टमरला बरा वाटला पाहिजे जरा. हो भाई, आपण ऑर्डर मागवलेला, तर आपली जी पण ऑर्डर येते इथंच थांबतो पहिले. याच्यानंतर आपण भाई जेवून जात आहोत. हे डॉग पण भाई लई लांबशा मागवले, तर वेळे आता फायनली चला घेऊन जाऊन दे. शेट कुठं तुमचा? परेश शेट कुठं? परेश शेट भाई डायरेक्ट गायबच असतं भाई. फुल हिरो फुल सामान भरले आला तुम्ही. गणपती जोरा ना तुमचं, यांच्या घरा गणपती आहेत मगर बिगर सगळा घेतले. तर ठीक आहे मित्र, मस्त घ्यावं आता आपला डॉगी जाऊ. त्यांनी पण लई लांबशे ट्रॅव्हल करून लिहिलं आपल्या डॉगी. इथं येतं पहिले, नंतर भाई आपल्या दुकानावर जाल. तर चला आता डाव डायरेक्ट दुकानावर आपल्या तो अपडेट तुम्हाला तिकडेच दाखवेल. आता विसर्जनाला जायचा दुसरा. विनय झाले किती वाजता? 5 वाजता भाई विसर्जनाला पण जातात. तिथे पण धमाल असेल तर लास्ट परत ब्लॉग बघत राहा आपला. मित्रांनो फायनली आपली सगळी कामं निपटवलेली आहेत. आपल्या कुत्र्याचा बच्चा होता तो पोचून बिचून आलेला आहे मस्तपैकी. आणि आता विसर्जनाची वाट बघतो आम्ही. आणि या साईडला आमची दिदी फुल स्क्वॉड बसले इकडे पका मोठा. पबजी लवर्स आहेत सगळे भारीवाले पबजी लवर. जया आमचा फ्रेश झालेला आला पटक्यान भाई. बेंड वाजल्यान, फटाकड्यावर वाजल्यान. आता निघतील गणपतीना. कसा गावान माहोल असतं. 1.5 दिवसाला गणपतीचा टाकतील तुम्हाला. तर लास्ट परत आपला ब्लॉग बघत राहा. ते मंगेश चने का अंक होतं. अरे यार घोड़े ऐसा ताकत है, आदमी ऐसे दौड़ता है कि पता है किधर पहुंच जाता है. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. पुढचा बोल ना, तो पुढचा भारी होता. नहीं बोलने का. बघा कसा स्क्वॉड बसले. स्क्वॉड अक्का गेम वाले सगळी गेम वाली. तर आमचा जुना माणूस चार्जिंगला लावून देते, उपालला ना काही राहणार नाही. अरे नाव खराब होती आयफोनचा उपालला. ही बघ पण घरी आयफोन होणार भाई. ही बघ कशी, ही बघ मोबाईल चलाती. हुशारी करतीये, कुदी हुशारी करतीये. हा शाबास इथे शाबास. व्हेरी गुड. पॅन आणले, पॅन यांनी डायरेक्ट वरती लगा. जाऊ दे. आणच्या बंबू पाय दिले बाईने हाईट वाढवण्यासाठी. शाबास आणि वजन आहे का? सगळी बिझी झाल्या गेम मध्ये ना. मागे जरा गेम डायरेक्ट आपल्या रंग आले, काहीतरी उरकून टाकू कारभार. हा यांची हाईट का वाढतं बघ हे भाई. काय बॉर्नविटा पिता नाही. जया गणपती निघलं. झोपले बघ ना. ही पोझिशन तरी का दमलेला माणूस डायरेक्ट झोपत. चल ना. हा लोकांचा अजून बोलते गणपती निघले नाही. आता गणपती निघल्या जाऊ. 4:30 वाजल्यापासून गोंगाट हरलेला लाचा. इथं 5:45 झालं अजून निघायचा काही पत्ता नाही. निघतील का नाही आज कॅन्सल केलं मान आलो. तर ठीक आहे, फोन आपण तर लावू चार्जिंगला. असंच ब्लॉग बघत राहा लास्ट परत. बाई गावात विसर्जनाची वेगळाच माहोल असतो. अशा प्रकारे निघलो. बेंड वाजायला लागला नाही. आमच्या घरी बेंड वाजायला लागला बाई. कमी मान घेणार लगेच क्लॅरिनेट घेतला सुरुवात. विषय का कानाला लागेलच बाई.
अशा प्रकारे गणपती विसर्जनाच्या मधल्या यायला लागला आपल्याला. जय गेले पुढं, पण सीन असं झाला की दुकानावर जरा अर्जंट काम आलेलं आणि झाला लागलच भाई, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर आपली आजची व्हिडिओ इथंच थांबू. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि सबस्क्राईब करणार कारण अजून काही काही बाकी आहे. प्रत्येकाच्या घरी वस्तीला ज्या संजय बोल धमाला तर सगळ्या गोष्टी असतात. ठीक आहे, चला असंच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.